एनलाइटन न्यू वर्ल्ड चैनल के अंतर्गत मैं हूँ रोहित सबरे। आप सभी को मेरा जय संविधान, जय मानवाधिकार, जय इंसान, जय विज्ञान। अभी मैं धानोरा तहसील के जामड़ी गांव में हूँ, जहाँ मैं खड़ा हूँ वो गढ़चिरौली जिला का धानोरा तहसील में जो गांव है उस गांव में जामड़ी गांव में हूँ और ये महाराष्ट्र में आता है। तो मैं इस गांव में आने का जो यूट्यूब चैनल के माध्यम से जो तमाम जो समस्याएं हैं गांव की लेकर स्वास्थ्य से लेकर शिक्षा, स्वास्थ्य, आवास, रोजगार जो है, तो आज भारत के स्वतंत्र के बाद जो भारत देश को संविधान मिला और संविधान मिलने के बाद देश की जो तरक्की कितनी हुई, ये हम उन गांव के लोगों से मैं वार्तालाप करके आपको हुबेहूब बताऊंगा। तर सर्वात पहिलं मी तुमचं नाव जाणणार की तुमचं नाव काय आहे? दुर्योधन मणिराम गावडे. अच्छा, तुम्ही काय करता तुमचा आजीविका चालवण्यासाठी? काय ना तशीच खाली केली म्हणजे शेतीचं काम. अच्छा, आणि त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा काय करता? असा रोजगार हमीचा वगैरे का? रोजगार हमीवर जातो. अच्छा, मग आरोग्य केंद्रासाठी कुठं जाता? आरोग्याच्या विषयी तुमची काही तब्येत वगैरे? तर तिथं मग आरोग्याची सुविधा व्यवस्थित होते की? आता गेल्यावर देतात गोळ्या पाणी. अच्छा, आणि त्याच्यापेक्षा जर मोठी तुम्हाला बिमारी जर झाली तर ते उपचार करण्यासाठी कुठं जाता तुम्ही? इथून गडचिरोलीमध्ये तुम्हाला व्यवस्थित सुविधा मिळतो का? तिथं भेटते ना, काही पैसा राहिला तर भेटते, नाही तर काही नाही, मराचाच पारी येते. अच्छा, म्हणजे तुम्हाला डॉक्टर लक्ष पुरवतात का तिथे गेल्यानंतर? नाही, तर पैसा राहिला तर पुरवतेच, नाही तर काही नाही. अच्छा, तर जो आहे तुमच्याकडे BPLचा कार्ड असेल किंवा काही आयुष्यमान भारतचा कार्ड असेल, ज्यांची योजना झालं ते आहे का? मग हो, BPLचं कार्ड आहे. अच्छा, मग आयुष्यमान भारत वगैरे काही योजना चालत आहे त्याचा? ते आता नाही आहे काही. अच्छा, ते 5 लाख रुपयापर्यंत काही जो आरोग्याचा विमा आहे तो मोठी बिमारी झाली तर तो मिळतो त्या विम्याअंतर्गत. मग तुम्ही काढण्यासाठी काही केलं का? मग ते नाही, काहीच नाही. काय आधार कार्ड वगैरे काढण्यासाठी आले नाही ते? नाही. अच्छा, मग शिक्षणासाठी मग इथे शाळा कितवीपर्यंत आहे? ती 7वी पर्यंत आहे आपल्या जिल्हा परिषद. मग ते काहीतरी प्रायव्हेट म्हणून 10वी पर्यंत आहे. अच्छा, तर मग तिथून शिक्षण चांगलं मिळतो का विद्यार्थ्यांना? हो. अच्छा, आणि इथं लायब्ररी वगैरे काही वाचनालय वगैरे आहेत ना, ते कोणी शिकवतेच. अच्छा, वाचनालय आहे इथे. तर वाचनालयामध्ये विद्यार्थी जातात का अभ्यासाला? हो, ते जाते. अच्छा, मग आता विद्यार्थ्यांमध्ये विकास होत आहे का असं तुम्हाला दिसून येत आहे का? आता आम्ही नाही जाऊ, पण हे कोणी जात होते, आता जातेच किंवा नाही घ्या. अच्छा, तेव्हा काही ते निगडी होते नाही का, त्यावेळेस जात. मनरेगाच्या जेव्हा रोजगार हमीचे जेव्हा कामं निघतात तेव्हा ते कामं करण्यासाठी मग जाता मग तुम्ही? मजदुरी किती निघतो तिथून? रोजी आम्हाला ते 200 काहीतरी रुपये रोजी आहे. ते मग ते क्लिअर नाल प्रमाण राहिली तर तेवढी 1400, 1500, 1600 जी आम्हाला हप्ता पडते घ्या. अच्छा, मग मोह, डिंक, चारोडी वगैरे ते आता नाही उचलता का? तर आता मोहागी येत इथून, मोहा वगैरे येत इथून. कधी पडले तर येत इथून, नाही तर मग काही नाही. अच्छा, मग काही त्याच्या व्यतिरिक्त काही रोजगाराचं साधन मग तुमच्याकडे उपलब्ध नाही? नाही. मग तुम्ही धानाची जी शेती करता ती एक फसल असते का डबल फसल असते? एक फसल सिरप. एक फसल असतो. अच्छा, त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा कोणता फसल घेतल्या जाऊ शकत नाही? अच्छा, मग तुमचं जे हा परिवार आहे तो मेंटेनन्स होतो का? मग आता होतं कसा तरी करावा लागते नाही का. भाकर खावा लागते. मग मुलाबाळाचं शिक्षण वगैरे कसा तरी करावा लागतो. तर तुम्ही आम्हाला या चॅनल अंतर्गत जुड़ले तर मी तुमचा धन्यवाद देतो, तुम्हाला धन्यवाद करतो. धन्यवाद। जो हमें हाँ इस गांव के नागरिकों से और तमाम वार्तालाप करेंगे और आगे के गांव के नागरिक से संवाद साधेंगे, तो उस संवाद के मद्देनज़र रखते हुए उनकी जो लोकतांत्रिक उनकी समझ और यहाँ पर राजनीतियों की समझ, देश के वैज्ञानिक दृष्टिकोण की समझ, देश के नागरिकों में कितनी विकसित हुई, ये तमाम बातें उनके साथ कर भारत के नागरिकों के साथ हम वार्तालाप करते हुए उनकी वैज्ञानिक बुद्धि कितनी विकसित हुई आज तक के, वो आप इस चैनल के अंतर्गत देखेंगे। और जो हम भारत को एक नया भारत बनाने की जो संकल्पना रखते हैं, तो नया भारत निर्माण करने के लिए यहाँ पर सक्षम ऐसी सोच है क्या, जो सोच इस नए भारत को बना सके, मजबूत बना सके नए भारत के नए निर्माण के लिए। तो वो अभी क्या है ना, नेत्राम राजाराम मेश्राम। अच्छा,
तुम्ही व्यवसायानं काय करता? व्यवसायाना किराणा दुकान, अच्छा, त्याच्या व्यक्तीत पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त इतर कामं काही मिळाले ते अच्छा अच्छा शेती. शेतीचे कामं करतो. अच्छा अच्छा शेती मग फसल किती घेता त्याच्यामध्ये? शेतीमध्ये आता एका एकरी मागे झाले तर 20 पोते होतेत, नाही तर 15-16. अच्छा, नाही फसल किती घेता त्याच्यामध्ये? एक की दोन की फक्त तीन? एकच फसल होतो. अच्छा अच्छा, एक फसल. हो, तो ज्यात एका एकरीला झाले तर 10 क्विंटल धान, नाही तर 8 क्विंटल. अच्छा अच्छा, काही मग सरकारी योजना आहेत का त्याच्यामध्ये? सरकारी योजना नाही. शेतकऱ्यांना आता शासनाकडून पाण्यासाठी म्हणून जवार योजनेअंतर्गत विहीर मिळतो आणि त्या विहिरीला जर पाणी लागला तर एखादा आपल्याकडे इंजन वगैरे लावून सण करता येते. पण इथं शेतामध्ये विजेचा प्रमाण किंवा विजेचा पुरवठा बहुत कमी प्रमाणात झालेला आहे. अच्छा अच्छा, गावामध्ये वगैरे? गावामध्ये आहे वीज. मग गावामध्ये मग नेहमी सतत असतो का वीज? विजेचा तो खूप त्रास आहे इथं. वीज अशी आहे का आपल्यासोबत एक मॅच खेळल्यासारखा खेळतो आपल्याकडे. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर इथं सापविंचाची भीती असते ना. 8-8 दिवस आपल्याकडे वीज राहत नाही जांभळी गावाला. अच्छा अच्छा, पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये. तर मग आरोग्यामध्ये कसं काय आहे इथे? आरोग्याची सुविधा म्हणजे इथं मलेरिया वर्कर येतात आणि तसे आणि आशा वर्कर आहे गाव पातळीवर. त्यांच्याकडे गोळ्या औषधी मिळतात. त्याच्यानंतर लसीकरण असतो. लसीकरणामध्ये सुद्धा गरोदर माता आहेत किंवा इतर ज्यांना कुठला आजार असेल तर प्राथमिक उपचार म्हणून गोळ्या औषधी देतात. आणि त्यांच्या एज्युकेशनच्या प्रमाणे त्यांच्या जर आरोग्याची हाताळणी करता येत असेल तर इथंच गोळ्या औषधी देऊन करतात. नाहीतर प्राथमिक केंद्र आरोग्य केंद्राला पाठवण्याची व्यवस्था करून देतात. इथला प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफ्याला आहे, परंतु पावसाळ्यामध्ये इथले लोक जाऊ शकत नाही कारण 2-2 नदी नाले आहेत. तर आता त्या पावसाळ्यामध्ये पुराची परिस्थिती असते. त्यामुळे काही जमला नाही तर गडचुल्ला जावा लागतो इथून 15-16 किलोमीटर. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षणामध्ये कसं दिसतो चित्र इथलं? शिक्षणामध्ये चित्र आजकाल इथले शिक्षणाकडे वळणारे पोरं बहुत कमी. 10वी-12वी झाले की थोडंसं काम करण्यालायकीचे झाले तर सर्व पालकांचा कल आहे का रोजीरोटीवर पाठवणे, नाही तर मग दारूचे कामाला पाठवणे. अच्छा, आणि पुन्हा जो रोजगार आहे, रोजगाराच्या संबंधित जिथं तिथं गावागावामध्ये ज्या समस्या आहेत, इथे रोजगाराच्या युवकांसाठी काय आहेत उपलब्धी? युवकांसाठी रोजगाराची कुठलीही व्यवस्था नाही. परंतु इथं रोजगार हमीचे कामं आहेत. करणाऱ्यासाठी 100 दिवस कामं मिळतो. महाराष्ट्र शासनामार्फत आपल्या जांभळी गावाला मनरेगा मार्फत 100 दिवसाचा रोजगार मिळतो करणाऱ्यांसाठी. अच्छा, 100 दिवसाचा. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही पुन्हा? त्याच्या व्यतिरिक्त मग शेतीचेच कामं दुसरे. मग इथून बाहेरच जावं लागते काम करण्यासाठी. आजच हे पुण्याला जाऊन 2 महिने राहून सण आलेले आहेत. 4 महिने. या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहता, गडचिरोली जिल्ह्यात खूप युवक आहेत. हो. त्या युवकांना इथे रोजगाराची स्वतंत्र सुविधा नाही. इथले जे युवक आहेत त्यांना रोजगाराची स्वतंत्र सुविधा नाही. गेलेच तर हे 100 दिवसाच्या रोजगार हमीच्या कामावर आणि मग त्याच्यानंतर यांना मोठ्या शहरामध्ये जाऊन सर रोजगार करावा लागतो. कारण इथं रोजगार नाही आणि गडचुल्ला सुद्धा रोजगार मिळत नाही. इथं वनसंपदा भरपूर आहे. जर महाराष्ट्र शासनानं लक्ष दिलं तर इथल्या युवकांना रोजगार मिळू शकतो. इथं जसा तेंदूपत्ता आहे, तेंदूपत्ता इथं संकलन होते, परंतु त्याच्यावर फर्टिलायझर दुसरीकडे होते. आम्ही इथले लोक तेंदूपत्ता गोळा करून देतो आणि तो गोळा केलेला तेंदूपत्ता दुसरीकडेच जाते. इथं त्याच्यावर काहीच प्रक्रिया होत नाही किंवा इतर बिडी वगैरे बांधण्यासारखे इथं युवकांना कौशल्य दिले तर तेंदूपत्त्याचाही रोजगार मिळेल आणि बिडी बांधण्याचाही रोजगार मिळू शकते. त्याच पद्धतीने इथं वन उपज भरपूर आहे. मोहाचा सीजन त्याच्यामध्ये बांबू पण आहे. मोहाचा सीजन येतो आणि मोहाच्या सीजन मध्ये आपल्याला मोह फुलं गोळा करण्यासाठी इथले लोक आम्ही सर्व जंगलावरच निर्भर आहोत. मोहा गोळा करतो, पण मोह खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासन कुठंतरी मागे पुढे करते. मग आम्ही काय करतो, आता काय करायचं या मोहाचा जमला तर मग गोळा तयार करतो ना दारू काढून पेतो.
त्याच्या काही व्यतिरिक्त आपल्याकडे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुसरा त्या मोहाफुलांना काही पर्याय नाही. महाराष्ट्र शासन खरेदीच करत नाही. डिंक चारोळी डिंक चारोळी सुद्धा आहे, पण डिंक चारोळी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासन अग्रेसर घेऊन सण लोकांना जागृती करावं का मी डिंक खरेदी करतो, मी तुमच्या वन औषधी किंवा वन उपज जे आहेत फळं वगैरे ते खरेदी करतो, असं जर प्रत्येक गावामध्ये सांगितलं तर आम्ही जंगलातले जे वन फळं आहेत किंवा डिंक आहेत हे गोळा करून आम्ही महाराष्ट्र शासनाला विकू शकतो. परंतु आम्हाला केव्हा रोजगार मिळत नाही तेव्हा आपण डिंक गोळा करतो, त्याच्यानंतर ते पापड म्हणतात ते गोळा करतो, अजून हे सागाचे बिया सुद्धा गोळा करतो, त्याच्यानंतर हिरडे गोळा करतो, जंगलातून आवळा गोळा करतो आणि कवट वगैरे पुन्हा कवट वगैरे ते सर्वच गोळा करतो आणि माती मोल भावानं एखादा व्यक्ती घ्यायला आला त्याला विकावा लागते, कारण पर्यायच नाही आहे आमच्याकडे व्यापाराचा नाही तर केव्हा केव्हा तो व्यापारी नाही आला तर आम्हाला फेकून द्यावा लागतो. अच्छा टोळी वगैरे हो टोळी वगैरे सुद्धा. आणि त्याच्यामध्ये पुन्हा जो असतो आपला हा पाण्याची सुविधा, जो शेतीसाठी पाण्याची सुविधा आहे, जलसिंचनाचा मोठा साठा गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलसाठा निसर्गानं भरपूर दिला आहे, परंतु त्याच्या शासन कुठंतरी इथं 4-4, 5-5 प्रकल्प तयार करण्यासाठी सुरुवात केली, परंतु एकही प्रकल्प नाही. इथं गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त वडसा तालुका, विसोरा आणि कुरुड कोंडाळा हे गाव आहेत, हेच पाण्याखाली आहेत. बाकी संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा कोरडवाहू आहे. एक फसल घेतो, पाऊस आला, शेवटचा पाऊस नाही आला तर आमची शेती सुद्धा मरते. आणि धानामध्ये जो व्हेरायटी आहेत हलके मजवे जड, त्या व्हेरायटी मधून कोणता उत्पादन होतो या गावामध्ये पूर्ण? या गावामध्ये तसं तर पाऊस व्यवस्थित पडला, निसर्गानं साथ दिलं तर 3ही प्रकारचे व्हेरायटी होते. 115 ते 125 दिवसाच्या कालावधीचा धान लावला आपल्या गावात होतो जांभळीला, त्याच्यानंतर 125 ते 135 दिवसाचा सुद्धा धान आहे आणि त्याच्यानंतर 135 ते 145 दिवसाचा जसं श्रीराम आहे, मोगरा आहे, हे धान सुद्धा पिकतात. आणि जर पाऊस नाही पडला तर ते 135 ते 145 या दिवसात पिकणारे धान सर्व भुईसपाट होतात. अच्छा. मग शिक्षणामध्ये आपण पाहतो मुलाबाळांना बऱ्याच गावामध्ये असतो वाचनालय नसतो, तर अशी काही सुविधा आहे का इथे वाचनालय जिथे इथं वाचनालय नाही आहे आणि इथल्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओळख नाही आहे. जर एखादा पालक खूप मेहनत करत असाल ना, एखादी विद्यार्थी घडत असाल का, इथं वातावरणच नाही आहे. कारण इथलं वातावरण कसं आहे, सायंकाळच्या वेळेस शाळा आहे इथं पहिल्या वर्गापासून तो 7वी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे, त्याच्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत खाजगी शाळा आहे, ती पण अंशतः अनुदानित आहे. तिथं सुद्धा छान कर्मचारी आहेत, 10 कर्मचारी आहेत, शिकवतात वगैरे. पण टीचर लोक शिकवतात, सकाळी विद्यार्थी जाते शाळेत, पण इथली अशी परिस्थिती आहे का काही पालकांना माझा मुलगा कोणत्या वर्गात आहे हे सुद्धा माहित नाही. म्हणजे याच्यामध्ये शैक्षणिक प्रगती कशी पाहायला मिळत आहे? शैक्षणिक प्रगतीकडे दुर्लक्ष आहे. विद्यार्थी शाळेत जातो, काही विद्यार्थी तर असे म्हणत आहेत शिक्षकांना की आम्हाला गरज नाही आहे, शिक्षकांना गरज आहे, शिक्षक पाया लागत येतील तेव्हा आम्ही शाळेत जाऊ. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवश्यकता नाही तर शिक्षकांना त्यांची आवश्यकता आहे. या पद्धतीचं वातावरण इथं म्हणजे आपल्याला असं दिसून येतो की त्या विद्यार्थ्यावर त्यांचा पेमेंट निघत आहे, म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्याची आवश्यकता आहे, पण शिक्षकांची विद्यार्थ्यांना आवश्यकता नाही. शिक्षक काहून 10 वेळा जर इथं 4 दिवस 5 दिवस शाळेत नाही गेला एखादी विद्यार्थी, तो शिक्षक त्याच्या घरी जातो. का बरं नाही आलास? नाही, आज माझं पोट दुखत होतं. दुखत नसेल तरी दुखत असेल, कारण शिक्षकाला जबरदस्ती करण्याची शासनानं कुठलीही संधी दिली नाही. शिक्षक वारंवार जातो त्याच्या घरी की बापा शाळेत पाठव. परंतु नेहमी पालकांकडे किंवा विद्यार्थ्यांकडे मास्तर जातो, त्याच्यामुळेच या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आम्हाला गरज नाही, शिक्षकांना गरज आहे. आणि ते विद्यार्थी सुद्धा असे बोलून दाखवतात की शिक्षकांना गरज आहे, विद्यार्थ्यांना आम्हाला नाही, शिक्षक आमचे पाया लागतील तेव्हा आम्ही शाळेत जाऊ. तर मी याच विषयावरून एक घेऊ इच्छितो की अगोदरच्या विद्यार्थ्यांमधली बुद्धिमत्तेची पातळी आणि आताच्या बुद्धिमत्तेची पातळीचा फरक काय दिसून येतो यावरून? या जमीन आसमानचा फरक आहे, पूर्व पश्चिम सारखा फरक आहे. अगोदरची जे शिक्षण पद्धती होती, आज सुद्धा ते शिक्षण पद्धती हवायला असं की 4था वर्ग
किंवा तुम्ही पहिल्या वर्गापासून बोर्डासारखी एक्झाम घेत गेले तर कुठंतरी मला परीक्षा द्यायची आहे या भीतीने तो विद्यार्थी अभ्यास तरी करेल. दरवर्षी कदाचित बोर्डासारखी एक्झाम लावली, प्रथम सत्र द्वितीय किंवा जरा क्रास त्याला म्हणू आपण क्रास पेपर घेतले पहिल्या वर्गापासून, या शाळेतले गुरुजी दुसऱ्या शाळेत, दुसऱ्या शाळेतले गुरुजी तिसऱ्या शाळेत, या पद्धतीने किंवा तालुका वाईज क्रास करूनही पहिल्या वर्गापासून दरवर्षीची परीक्षा घेतले तर खरोखर गुणवत्ता वाढू शकते. आणि आज काय होत आहे की गुरुजी पेपर घेत आहेत, तिथलेच विद्यार्थी आहेत, विद्यार्थी येत नाही, त्याच्यामुळे गुरुजी खूप हताश होतो. आणि एका बाजूनं शासन काय केलं आहे की एखादा विद्यार्थी पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत जर फेल झाला तर त्या गुरुजीला कोणत्या विषयात कमतरता आहे त्याला पुन्हा शिकावा लागत आहे. तर गुरुजी काय करते, त्या विद्यार्थ्याला कमतरता भासू नये, शिकवण्याची पुन्हा पाळी येऊ नये, म्हणजे तुला जसा येते तसा लिही रे बाबा, नाही जमत असेल तर पाहू आणि पास हो, या पद्धतीची म्हणजे त्यांना पुढे ढकलण्याचं काम चालू आहे. हा, आणि ही गोष्ट गुरुजी लोकांना करण्यासाठी भाग पाडला शासनानं. गुरुजी प्रामाणिकपणाने काम करत आहेत, गुरुजी प्रामाणिकपणाने मूल्यमापन करत आहेत, पण शासनच त्यांना या पद्धतीचा काम करावा लागला. जे अगोदर 4थी 7वी 10वी अशी बोर्डाची जी परीक्षा होती ती पुन्हा परत यायला पाहिजे का मग? हो, ती आवश्यक आहे. मी तर 4थी 7वी 10वीची नाही म्हणत, मी तर पहिल्या वर्गापासून या पद्धतीची परीक्षा झाल्या पाहिजे, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं क्वालिफिकेशन वाढलं पाहिजे. कुठंतरी माझी परीक्षा आहे हे भीती त्याच्या मनात किंवा हे आनंदही निर्माण झाला पाहिजे की मला बाहेरचे गुरुजी येणार ना माझी एक्झाम घेणार, याचा आनंद. जर होतकरू विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये परीक्षा देण्याविषयी आनंद निर्माण होईल. आणि एखादा विद्यार्थी असा असेल की परीक्षा होणार आहे, परीक्षा या भीतीने तू अभ्यासाला लागेल. आता इथली परिस्थिती अभ्यासाविषयी, शैक्षणिक विषयी मी सांगत आहो की विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर तो दप्तर आणून फेकून देतो आणि सायंकाळच्या वेळेस आई वडील आणि मुलगा सुद्धा जेवण करतो. आणि इथं करमणुकीचे साधन नाही, काही घरी टेलिव्हिजन आहे, परंतु काही लोक जेवण केल्यानंतर एखाद्या चौकात जाऊन बसतात आणि गेल्यानंतर त्यांचे पालक आणि विद्यार्थी सुद्धा तिथं चौकात जाऊन बसतात आणि इकड तिकडच्या गोष्टी करतात, पण एकही पालक म्हणत नाही तू इथं बसू नको, तू जा पुस्तक पकड किंवा अभ्यास कर. मग झोपाची वेळ झाली तर तोच पालक म्हणते चला रे आता झोपून. म्हणजे या पद्धतीची शिक्षणाविषयी कुठली वाचन कर किंवा अभ्यास कर, या पद्धतीच्या पालकांमध्ये सुद्धा अवेअरनेस बहुत कमी आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यामध्ये याचा सुद्धा अभाव आहे की तो एखाद्या ध्येय उद्देशाला, गोल्सला कसं पूर्ण करता येईल याच्याकडे दुर्लक्ष आहे पूर्ण. हो, 100% चर्चावरून दिसून येतो. हो, 100%. आणि काही तिथले चांगल्या पदावर गेले आहेत 1-2, पण त्यांना त्यांच्या घरचे वातावरण तसे निर्माण केले किंवा त्यांना खूप अशी मेहनत करावी लागली की या परिसरातले की या गावातला जो सामाजिक वातावरण आहे, या सामाजिक वातावरणापासून आपल्या मुलांना कसे तरी वेगळे ठेवले, तेव्हा ते 1-2 बोटावर मोजण्यासारखे लोक समोर निघाले. तर चांगल्या पदावर, उच्च पदावर जातील अशी काही नियोजन पद्धत करता येईल का, असं तुमच्या गावकरीकडून असं तुम्हाला दिसून येतो काय? काही असं करता येईल. इथं काय नाही, जे आपण नियम बनवू शकतो आपणच. सर्व लोक एक दैवत किंवा एखादा भगवंत येऊन इथली परिस्थिती दुरुस्त करू शकणार नाही. परिस्थिती आम्हीच बिघडवू आणि परिस्थिती आम्हीच दुरुस्त करू. याच्यासाठी सर्वांनी, एखादा व्यक्ती चुकत असेल तर त्याला ठामपणे बोलल्या पाहिजे. अशी मनामध्ये भीती बाळगू नये का त्या व्यक्तीला मी टोकल्यामुळे तो मला माझा विरोध करल. जर विरोध करल अशी जर भावना एखाद्या व्यक्तीच्या मनात असेल, विरोध करल या भीतीने तो बोलत नसेल, तर तो व्यक्ती स्वतःच्या पायावर गोटा मारत आहे, स्वतःचा नुकसान करत आहे. तर या पद्धतीची भावना प्रत्येक पालकामध्ये जागृती करून एखादा कार्यक्रम घेऊन की प्रत्येकाला टोचा, अरे बाबा तुझा मुलगा 5व्या वर्गात आहे ना, इथं आम्ही 4 लोक बसलो ना, आम्ही ठीक आहे, आम्ही नांगरत पकडणारे आहे, मजदूर करणारे आहे, आम्ही बोलू, इकड तिकडची चर्चा करू, पण ह्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये पाठवायचं आहे, चल उठून पाठवू. आणि ह्या पद्धतीचे एकामेकाला जर पालक टोकले तर विद्यार्थी बरोबर रस्त्यावर येतील. आज माझा मुलगा आहे आणि तो खेळत आहे, मी कुठंतरी गेलो असेल तर मी जे बोलायचे वाक्य आहे माझ्या मुलाला, तो माझ्या अवतीभवतीचा पालक जर बोलला तर या पद्धतीचे सर्व लोक एकामेकाला बोलले तर पोरं खरोखर अभ्यासाकडे लागू शकतात. आणि येण्यासाठी गावातले रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा ही कसल्या प्रकारे आहे? स्वच्छ पाणी येतो की नाही? रस्ता व्यवस्थित आहे की नाही? पावसाळ्यामध्ये त्याचा वापर होतो की नाही? किंवा नाल्याचा जो वाहन आहे त्या होते की नाही बरोबर?
आज 10 वर्षाच्या पूर्वीचा जो आपण इतिहास बघितला तर इथं चिखलाचेच रस्ते होते. पण 10 वर्षाच्या कालखंडानंतर या गावाचे रस्ते आणि चेहरे मोहरे बदलले, परंतु लोकांची मानसिकता नाही बदलली. अच्छा अच्छा. रोड दुरुस्त झाले पण जांभळीचे लोक दुरुस्त नाही झाले. म्हणजे त्यांच्यामध्ये जे वैचारिक बदल घडवून यायला पाहिजे होता तो झालेला नाही. वैचारिक बदल कुठलाही घडलेला नाही. मग वैज्ञानिक विचाराबद्दल काय मत मग तुमचं? वैज्ञानिक विचार जो म्हणतो आपण, आज विज्ञानाचं युग आहे. विज्ञानाचा युग आहे, परंतु बऱ्याचशा लोकांना एखादा आजार झाला तर काही लोक असा म्हणता नाहीत का 100% विज्ञानावर नाही, कमीत कमी 30% लोक विज्ञानावर आधारित किंवा विज्ञानावर निष्ठा ठेवणारे लोक जांभळीला आहेत. 30%. पण 70% लोक एखादा आजार झाला, ताप आला तर आपण एखादी पॅरासिटामॉलची गोळी घेऊ किंवा प्राथमिक उपचार केंद्रात जाऊ किंवा आपल्या आज आशा वर्करकडे जाऊ, इकडे न जाता ते वैद्याकडे जाण्याचा पहिले प्रयत्न करतात. ते त्याच्याकडेच जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांची जी मानसिकता आहे हो ती 70% असे या पद्धतीची आहे. 70% लोक आहेत. अच्छा अच्छा. मग पाण्याचं पाणी येतो का स्वच्छ व्यवस्थित? स्वच्छ पाणी आता पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था सध्या नाही झालेली आहे. तो पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्थेकरिता जो नियोजन आहे, ढोला वगैरे झाला आहे, नळ प्रत्येकाच्या घरी पोहोचले आहेत, फक्त पाणी पोहोचणे पाणी बाकी पुरवठा आहे. झालेला नाही. पाणी पुरवठा पण 2-3 महिन्यात पाण्याचे पुरवठा होऊन जाईल. तर या सगळ्या स्वास्थ्य जसं आपण जो बोललो, शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि जे रोजगाराबाबतीत बोललो आणि आवाज बदल, तर शासन, प्रशासन आणि ग्रामपंचायत याच्याकडे कितीपणे लक्ष देतो असं कसं म्हणजे तुम्हाला वातावरण दिसतो? कोणत्या पद्धतीने लक्ष देतो? जसं शासन, प्रशासन आणि शासन ग्रामपंचायत आणि प्रशासन या गावाकडे जे लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष आहे. परंतु गावाची नीती, गावाचा विकास, गावाचा आराखडा हा तयार करण्याची जिम्मेदारी प्रत्येक नागरिकाची आहे. आपले शासन प्रशासन, इथले लोक या गावाची बाहेरून येतात, ते शिकले आहेत, त्यांच्याकडे सर्व पॉवर आहे, हुशार आहेत, ते गावाला काय करू शकतात, सर्व बदलवू शकतात. पण जिथपर्यंत गावकरी समोर येणार नाही तिथपर्यंत गावाची कोणत्याही पद्धतीचा विकास होणार नाही. कारण गावामध्ये अनेक नियोजन होतात, निधी येतो, सर्व येतो, काय करायचं का नाही, ग्रामसेवक येतात, आपल्या गावाला आहेत, शासनाकडून पैसा सुद्धा येतो, पण ग्रामसेवकाला काय माहित का गावात कोणती अडचण आहे, कशी आहे, का आहे. जिथपर्यंत आपण गावचे सर्व लोक ग्रामसभेमध्ये जाऊन आपापल्या विषयावर चर्चा करून म्हणजे 100 लोक जर झाले तर 100 पद्धतीचे विषय एका वेळेस बोलल्या जातील. आणि जे ग्रामपंचायतीची कमिटी आहे त्यांनी सुद्धा आपले मुद्दे उपस्थित करतील. आणि 100 लोक जर ग्रामपंचायत किंवा 200 लोक तर 200 लोक 200 पद्धतीची समस्या मांडतील. आणि त्याच्यामध्ये 100 तर समस्या एका वेळेस दूर होऊ शकणार नाही, पण अति कळकळीची जी समस्या आहे ते प्रथम घेण्यात येतील. परंतु समस्या मांडण्यासाठी जाण्यासाठीच लोक उदासीन आहेत. अच्छा. म्हणजे लोकांमध्ये ती जागरूकता नाही की मी ग्रामसभेला जाणार आणि त्याच्यामध्ये माझ्याविषयी प्रश्न मांडेल आणि माझा कुठंतरी किंवा माझ्या गावाचा, माझ्या समाजाचा विकास होईल या पद्धतीने, ही भावना बहुत कमी आहे. ही जागरूकताही नाही असं म्हणा लागेल. तर आपण पाहतो मग शिक्षण बघितलं, सर्व बघितलं, तर आणि सगळी स्वच्छता आणि सुविधाबद्दल बघितलो नाही का. आणि जो एक प्रकार असतो की जो बिजली म्हटलं तुम्ही, बिजलीचा जो येणा जाणा चालू असतो, तर त्याच्याने मग अभ्यास करताना काही विद्यार्थी असतात त्यांना अडथळा होतो का? अडथळा होतो. मग अशी सोलरची सुविधा वगैरे केलेली आहे का? नाही, सोलरची सुविधा नाही. सोलर वॉटर वगैरे असं काही नाही, सोलर वॉटरही नाही. अच्छा अच्छा. आणि प्रत्येक हातात काहीतरी मोलमजुरी येईल याचं काही असं नियोजन नाही? नियोजन आहे, फक्त मनरेगाचं जे काम आहे ते. आणि कृषीचे जे मध्ये उत्पादन करतो आपण धानाचं, ते कुठल्या मार्केटला नेऊन विकतात? मार्केट इथं नाही आहे सध्या. कारवाफाला गव्हर्नमेंटचं महामंडळ आहे, त्या ठिकाणी इथले लोक फक्त ठोकळ धान विकतात. आणि जे बारीक धान आहेत ते बाहेरचे व्यापारी गावागावात किंवा घरोघरी येतात आणि ज्या किमती रेट मिळेल त्या किमती. आणि त्या व्यापाऱ्याकडून उचित जो आहे रक्कम मिळतो का? उचित भाव मिळतो का? उचित भाव मिळत नाही. उचित भाव फक्त महामंडळाला जो शासनाने ठरवून दिलेला असते तोच मिळतो. आणि जो व्यापाऱ्याकडून आहे, जो आपला बारीक धान उत्पादन करतो आपण, तर त्या बारीक धानाचं उत्पादन करतो तर त्याला योग्य भाव मिळतो का? असं आता बारीक धानाचा योग्य भाव जे हमी भाव आहे त्या हमी भावाच्या ठिकाणी
ठोकळ धान आहे. ठोकळ धान जर 2200 रुपये क्विंटल जात असेल तर बारीक धान आहे तो 2200 जर ठोकळ धान ला रेट महाराष्ट्र शासन हा. किंवा केंद्र सरकार देत असतील तर जो बारीक धान आहे याला 2500 रेट द्यायला पाहिजे किंवा 3000 द्यायला पाहिजे. तर 3000 बारीक धानासाठी वेगळी अशी महामंडळामध्ये व्यवस्था नसल्यामुळे या ठोकळ धानापेक्षा 100-50 रुपये जे हातात देऊन सण व्यापारी इथून उचलून घेतात. कारण कास्तकारांना माहित नाही आमच्या बारीक धानाला का रेट आहे हे माहित नाही. जर महाराष्ट्र शासनानं ठरवून दिलं की तुमचा बारीक धान या क्वालिटीच्या या रेटमध्ये जाईल, या क्वालिटीच्या या रेटमध्ये जाईल, किंवा जर घेण्यासाठी महामंडळ तयार असेल त्या पद्धतीचा धानाची तपासणी करून धानाची तपासणी करून तर इथच्या कास्तकारांना योग्य भाव भेटू शकते. आणि अन्यथा त्यांना माहीतच नाही ना माझा हा धान कोणत्या रेटचा आहे. फक्त ठोकळ धानाविषयी माहीत आहे का जे महाराष्ट्र शासनानं किंवा केंद्र सरकारनं ठरवून दिलं त्या रेटमध्ये जाते. त्याच्यापेक्षा ते कमी रेटमध्ये ठोकळ धान व्यापाराला देत नाही. परंतु जो बारीक धान आहे, बासमती आहे, आपल्याकडे HMT आहे, त्याच्यानंतर सुवर्ण आहे किंवा इतर जे बारीक पोज आहेत त्याविषयी रेट माहीतच नाही कास्तकारांना. त्यामुळे ज्या रेटमध्ये व्यापारी मागत असेल त्या रेटमध्ये देतात. आणि सरकारी आकडेवारी काही याची निश्चित नाही अशी. हा निश्चित नाही. म्हणजे ते व्यापारीच ठरवतात. हा व्यापारीच ठरवतात. म्हणजे शेतकरी नियोजन आराखडा नसल्यामुळे तर शेतकरी स्वतः आपल्या मालाचा भाव ठरवू शकत नाही. त्याला माहीतच नाही ना की हा बारीक धानाचा शासनानं कोणता रेट ठरवला हे सुद्धा माहित नाही. फक्त ठोकळ धान आता महामंडळाला रेट येतो म्हणून त्यांना माहित. आणि बारीक धानाविषयी काहीच माहित नाही. त्याच्यामुळे जे 5-50 रुपये जे काही व्यापारी देईल, जर 2 व्यापारी आले तर एक व्यापारी 50 रुपये जे हातात देत आहे तर दुसरा व्यापारी 50 रुपये कमी, तर 50 रुपये जे हातवाल्याला देतात. परंतु इथं खूप मोठी कास्तकारांची एक लूट होत आहे. लूट होत आहे कशी तर लक्षात घ्या, इथं एवढी मोठी लूट होत आहे, एवढी मोठी डोळ्याच्या समोर कास्तकारांची खूप मोठी लूट होत आहे. जर व्यापारी धान खरेदी करण्यासाठी येत आहेत आणि तो बारदाना 100 ग्रामचा आहे, बारदाना 100 ग्रामचा आहे, 100 ग्रामचा आहे, तर त्या बारदाण्याचे 2 किलो सर्रास कास्तकाराकडून एका पोत्या मागे कापतात. प्रत्येक पोत्या मागे. आणि त्याच्यानंतर दुसरी लूट, नंबर 1 ची लूट, प्रत्येक बारदाना 100 ग्रामचा आहे. आता जो प्लास्टिकचा आहे तो प्लास्टिक तर त्याचे 2 किलो एका पोत्या मागे कापतात. आणि दुसरी लूट की जे काट्यावर धान खरेदी केले जाते, विक्री केल्या जाते, कास्तकार विकतो आणि व्यापारी खरेदी करतो. परंतु जे काटा करणारे हमाल हे कोणाचे असतात? व्यापाऱ्याचे. मग त्या काट्या करण्याची हमाली कोण द्यावा? शेतकरी देतो. पण शेतकऱ्याकडून वसूल केल्या जाते. ह्या पद्धतीने हा व्यापारी, कारण ते व्यापाऱ्याचेच ऐकतात, ते व्यापाऱ्याचेच ऐकतात, कास्तकाराच्या ऐकत नाही. म्हणून कास्तकाराकडून पैसे घेऊ नये. परंतु दुसऱ्या पद्धतीने त्यांची हमाली सुद्धा कास्तकारांकडून वसूल केल्या जाते. या पद्धतीने त्यांच्या डोळ्याच्या समोर 2 पद्धतीने इथं लूट केल्या जाते. आणि तिसरी, काट्यात थोडासा मापामध्ये चुकताच घेतात. या पद्धतीने एका पोत्यामागे 70 किलोचा पोता असेल तर एका पोत्यामागे जर 2 किलो ते गेले, 25 रुपये असतील तर 50 रुपये आणि 10-14 रुपये भाडा. या पद्धतीने एका पोत्यामागे 70 किलोच्या मागे कास्तकारांचे जवळजवळ व्यापारी या ठिकाणी 100 रुपये त्यांच्या डोळ्याच्या समोर एका पोत्यामागे मारत आहे. एक प्रकारचा किंवा लूट करत आहे. एक प्रकारचा अन्याय आहे. हो, एक प्रकारचा अन्याय आहे. आणि या ठिकाणी काय पाहिजे होता, जर त्याचा बारदाना 100 ग्रामचा आहे, पासिंग म्हणून 100 ग्रामचा त्याने बारदाना मांडावा. बरोबर, 100 ग्रामचा बारदाना मांडावा. परंतु 100 ग्रामचा बारदाना मांडत नाही, डायरेक्ट 2 किलो कापतो. आणि शेतकरी म्हणत असेल का पासिंग मांड, तर आम्ही मांडत नाही, आम्ही 2 किलोच कापतो. मग व्यापाऱ्याकडून सुद्धा अशी नियोजनबद्ध झाली पाहिजे की इथले सर्व व्यापारी त्या पद्धतीचं नियोजन केले. एखादा कास्तकार, मग हे कास्तकार नेऊन विकावा कुठं, त्याच्या म्हणून सण जे मिळते त्याच्यामध्येच कास्तकार स्वतःला समाधानी मानतात. नाही तर इथं व्यापारी नाही. त्याच्यामुळे त्यांना मानसिक समाधान तर नाही आहे, मानसिक विकण्यासाठी आता न्यायचं कुठं, म्हणून ते एक दुःखी होऊन ते धान विकत असतात. अच्छा. तर तुम्ही आमच्या चॅनलशी जोडला रिनाटन न्यू वर्ल्ड, याच्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो. धन्यवाद. समस्यावर जो
तमाम समस्या ज्या होत्या शेतकऱ्याच्या श्वास आरोग्य बेबींना या समस्यावर नुकताच आपण चर्चा केली. आता आपण जोडूया इथल्या ग्रामवासियांसोबत जो देशाचा नागरिकांसोबत जोडूया. सर्वप्रथम आपलं आम्ही नाव जाणून घेऊ. पुरुषोत्तम दिनाजी भावने. पुरुषोत्तम दिनाजी भावने मी हे आमच्या एंटरटेन न्यू वर्ल्ड चॅनलशी जोडलेले आहेत. तर त्यांचा मी विचारू इच्छितो की भारतीय जो लोकतंत्र आहे तर भारतीय लोकतंत्र जो आहे तो आपल्या गावामध्ये किंवा देशामध्ये जो त्याचं वातावरण आहे तो कशा प्रकारे आहे. भारतीय लोकतंत्र आहे ते धोक्यात येत आहे, कारण जे समस्या आहेत लोकांच्या त्या लोकांपर्यंत बरोबर पोहोचत नाही. आणि जे सरकारच्या समस्या आहेत, लोकांच्या समस्या आहेत, त्या सरकारसोबत ज्या जाहिरातबाजी सुरू आहे ते जाहिरातबाजी जास्तीत जास्त सुरू आहे, परंतु लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्या जात आहे सरकार, पण पोहोचत नाही आहे. त्याच्यामुळे आणि जे आपण लोकशाही म्हणतो ते लोकशाही आज देशात राहिलेली नाही आहे. त्याच्यावर सुद्धा गंभीर प्रश्न आहेत आपल्या सर्व भारतीय लोकशाहीमध्ये. तर त्याच्यामुळे ते समस्या निर्माण जास्तीत जास्त होत आहे. तर मी तुम्हाला विचारतो की 2024चा जो महत्त्वपूर्ण आता इलेक्शनचा वर्ष आहे तर त्या वर्षामध्ये भारताचा जो चित्र आहे, दृष्टी आहे, त्या भारताचा जो विकास आहे तो कशा पद्धतीने व्हायला पाहिजे असं तुम्हाला एक नागरिक म्हणून भारत देशाचं. भारतातील जी लोकशाही आहे ही 4 स्तंभावर टिकलेली आहे आणि ती 4 स्तंभ सर्व विस्कळीत होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे जसं आरोग्य आहे, पाणी आहे, शिक्षण आहे, बेरोजगारी आहे आणि वाढती महागाई आहे, ह्या ज्या समस्या आहेत ह्या फार मोठ्या लोकांना भेडसावत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. शिकलेले मुलं हे आज खेड्यापाड्यात इकडे तिकडे फिरतात, त्यांना रोजगार नाही आहे. त्याच्यामुळे जे 24चे निवडणूक आहे ते बेरोजगारी, महागाई आणि ज्या स्वच्छता आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे याच्यावर व्हायला पाहिजे. याच्यावर लोकांनी वोटिंग करायला पाहिजे. आणि पुन्हा जर आपण रोजगाराचा जे तो प्रश्न उपस्थित केला की युवकांना जांभळी गावामध्ये असं युवकाचं प्रमाण आहे, त्या युवकांना निश्चित असा रोजगार मिळतो का मागित आहे. नाही ना, रोजगार नाही आहे. आज सर्व बेरोजगारी आहे. त्यांना नोकरीच्या ज्या संध्या उपलब्ध करायला पाहिजे सरकार, ते नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देत नाही आहे. आणि जे नरेगाचे कामं आहेत ते नरेगाचे कामं 300-200 रुपये रोजीनं जात आहेत लोक. त्याच्यामुळे त्यांच्यात तेवढा काही भागत नाही. जसे वीज बिल मोठा वाढलेला आहे, गॅस सिलेंडर वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव आहेत, त्या 200 रुपयात काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सरकारने याच्याकडे दखल घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला वाटतं का गडचिरोली जिल्ह्यातले जे युवक आहेत तर त्या युवकांना इथे रोजगाराची संधी उपलब्ध आहे का, किंवा गडचिरोली स्थळावर जिल्ह्याच्या स्तरावर ते रोजगाराची संधी निर्माण व्हावी अशी काही योजना आहे का, असं तुमच्या लक्षात येतो का, दिसून येतो का. नाही, अजूनपर्यंत तर नाही आहे. पूर्ण मागासलेला जिल्हा आहे. जसे अनेक या जिल्ह्यात कारखाने निघू शकतात, जसं सुरजागड आहे, झेंडेपार आहे. याच्यामध्ये जर युवकांना संधी दिली तर अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकतात, परंतु तसं काही दिसून येत नाही आहे राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो. त्याच्यामुळे अनेक बेरोजगार आज नशाधीन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची बेरोजगारी, त्याची मानसिकता बिघडलेली आहे. आणि अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत जे पदव्या मिळवून आहेत, जे मोठमोठे शिक्षण घेतलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांना पाहिजे तेवढ्या नोकऱ्या मिळाल्या नाही. आणि आपला जो जिल्हा आहे तो पूर्ण हा अविकसित जिल्हा आहे. त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी तेवढ्या काही उपलब्ध नाही. गावातील रस्ते, नाल्या आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा याच्याकडे कशी आहे सुविधा, म्हणजे ही सुविधा कशी आहे. थोडीफार चांगली आहे, तेवढी तर नाही आहे. जसा पाण्याची व्यवस्था आता टाकी झालेली आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा सुरू व्हायची आहे. तर त्या समस्यासुद्धा दिवसेंदिवस ठीक होतील, परंतु त्या व्हायला वेळ लागेल. मग आपण देशाचा जो संविधान म्हणतो त्या संविधानाबद्दल जागरूकता, किंवा संयुक्त राष्ट्राने जो मानवाधिकार कायदा बनवला त्या कायद्याविषयी जागरूकता इथं दिसतो का. नाही, तेवढी तर नाही आहे. खेड्यापाड्यात तर तेवढी संविधानाविषयी तेवढी जागरूकता नाही आहे. अजून करायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे आणि ते लोकांनी घ्यायला पाहिजे. संविधानाचा जे अधिकार आहेत आपले त्याविषयी त्यांना जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे. जसा लोकसेवा, राज्यसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा असतात त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये युवक परीक्षा देतात का, त्याचं प्रिपरेशन करतात का. फार तर नाही, परंतु 1-2% वगळला तर बाकी तर मॅक्झिमम 98% लोकांना, त्या सुशिक्षित लोकांना नाही. कारण हा
गडचिरोली जिल्ह्यात या बाबतीत काही तेवढा प्रसार झालेला नाही. असं पोलीस भरती वगैरे जातात मुलं, मॅक्झिमम 2 ते 3%. आणि कुठली येतं गृह उद्योग वगैरे असं काही जो रोजगार निर्मितीसाठी फायद्याचा ठरेल? गृह उद्योगाचा ते आता आपण प्रशिक्षण घेतलेले जे बचत गट आहेत त्यांच्या मार्फत जसं धान्य दुकान आहे, म्हणजे धान्य खरेदी विक्रीचं आहे, पुन्हा खताची विक्री सुद्धा आहे किंवा मत्स्यपालन आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि ते मॅक्झिमम कमीत कमी आहेत. अच्छा, कमीत कमी आहे. हो. तर इथे जो घराची संख्या आहे तर त्या घरकुल इथल्या नागरिकांना किती % मिळालं? मॅक्झिमम ते 45 ते 40. अच्छा, आणि भूमिहीन संख्या? भूमिहीन संख्या नाहीच्या बरोबर आहे. अच्छा अच्छा. तर आणि जो गावागावामध्ये जो नवीन भारत नया भारत जो गव्हर्मेंट जो म्हणतो, विजन म्हणतो, नवी दृष्टी, तर त्याची जो वैज्ञानिक दृष्टी आहे तर तो वैज्ञानिक दृष्टी किती % दिसतो आपल्या देशामध्ये किंवा गावागावामध्ये? असं चित्र म्हणजे वातावरण जेव्हा आपण पाहत होतो पासून तर कशा पद्धतीचं दिसतो? मॅक्झिमम माझ्या तरी मते वैयक्तिक मत आहे 30%. 70% तर झालेली नाही. अच्छा अच्छा. हा, म्हणजे आरोग्याविषयी जी काळजी व्हायला पाहिजे ती आता पण दिसत नाही. नाही कुठं म्हणजे बालमृत्यू होत आहेत, गरोदर मृत्यू होत आहेत, अनेकाच्या समस्या आहेत आजपर्यंत, त्या समस्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाही. पण शिक्षणाबद्दल एक विचारतो की अभ्यासाचा जो पर्सेंटेज आहे तो किती % दिसून येतो इथल्या विद्यार्थ्यांमध्ये? मॅक्झिमम 60%. अच्छा, 60%. शाळेमधून चांगलं टीचिंग शिक्षकाकडून क्लासेस होतात का किंवा टीचिंग मिळतो का? हो, मी ते स्वतः शाळेमध्ये जातो, दोनही शाळेत, पेरसापेन आणि जिल्हा परिषद, त्याच्यामुळे टीचिंग चांगली होत असते. अच्छा अच्छा. आणि त्यांना जो पेनी पेन्सिल बुक्स जो प्रोव्हाइड आहेत ते त्यांच्या परिवाराकडून केलं जातं? हो, बिलकुल. अच्छा अच्छा. मग ते होतं का मग विद्यार्थ्यांना गणवेशाची सुविधा वगैरे काय अशी? हो, तशी होते. ग्रामपंचायतमधून होते आणि शाळेमधूनही होते. अच्छा अच्छा. आम्ही दरवर्षी देत असतो गणवेश सुद्धा. त्या पुढच्या वेळेला आम्ही जय पेरसापेनला सुद्धा देण्याची हे तरतूद केलेली आहे. प्राथमिक आणि बालवाडीला दरवर्षी देत असतो. तर बालवाडीमध्ये जो लहानच्या बालांचा संगोपन आहे तो त्याच्याकडे लक्ष दिले जाते का चांगल्या प्रकारे? बिलकुल. थोडा बहुत कमी आहे पण त्याचे सुद्धा लक्ष दिलं जाईल. अच्छा अच्छा. तर तुम्ही बावणे सर आमच्याशी एनलायटन न्यू वर्ल्ड या चॅनलशी जोडला त्याच्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. जय विज्ञान, जय संविधान.